नमस्कार मंडळी, मी उज्ज्वला इंगळे. माझ्या उज्ज्वला इंगळे व्हिडिओ व्लॉगमध्ये तुमचे स्वागत करते. आज तुम्हाला आवळ्याविषयी दाखवणार आहे. आवळा असा बाजारात मिळतो. हे आणून असा उकडून घेतला आहे. 3 शिट्ट्या काढून घेतलेत. पाणी न घालता खाली भांडं ठेवायचं, त्याच्यावर प्लेट ठेवून ह्या आवळे असे लावून घ्यायचे धुवून. मग ते असे होतात आणि ह्या कळ्या अशा निघतात. अशा कळ्या निघतात, ह्या अशा फोडी निघतात, पाकळ्या निघतात, पाकळ्या. हे असे करून घेतले. आवळ्याचे फायदे म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, पचन सुधारते. मधुमेह लोकांनी रोज सकाळी 1 ग्लास पाण्यात 1 चमचाभर आवळा ज्यूस घालून पिलं तरी शुगर कंट्रोल येते. जीवनसत्व भरपूर, त्वचा व केसांचे आरोग्य सुधारते. त्यामुळे आवळ्याला आयुर्वेदामध्ये अमृत फळ असे म्हटले. तर ह्यामध्ये एक चमच्यावर जरा मीठ जास्त घालायचं. 1 चमचा मीठ आणि पाव चमचा हळद आणि थोडा लिंबू पिळायचा. आणि हे सर्व मिक्स करायचे. सर्व फोडींना लावून घ्यायचे. हे साखरेचा घट्ट पाक करून पाकात टाकले तरी चालते, वर्षभर खाता येते. पाक फक्त चांगला 2 तारी पाक करून त्यात घालायला लागते. हे मी आवळा कँडी करणार आहे. हे वाळत घालणार आहे. उन्हात वाळवून ठेवायचे. वाळल्यावर हे वर्षभर टिकते. किंवा हे बरणीत भरून ठेवून लोणचं बनवून खाऊ शकता. पण बाहेर टिकत नाही, भुरा येतोय म्हणून हे फ्रीजमध्ये ठेवायला लागते. त्याच्यात मोहरीची डाळ घातली तरी चालते. आता असं पैस करून मी टेरेसवर वाळायसाठी ठेवणार आहे. रोज जरा जरा ठेवायचं उन्हात. हे वाळल्यानंतर एकदम असे बारीक होतात. मग पित्तासाठी खूप चांगले. प्रवासला वगैरे जाताना तोंडात ठेवले त्यासाठी पण खूप चांगले. परत तीच प्रोसेस पण ह्याच्यात ह्या चाट मसाला ॲड केला आहे मी. चाट मसाला 1 अर्धा चमचा आणि थोडी हळद आणि मीठ घालून हे चाट मसाला घातलेलं मी वेगळं केले. लागत असेल तर घाला कुणाला, किंवा नाही घातलं तरी चालते. हे चाट मसाल्याचे आहे आणि हे फक्त हळद मीठ लावलेलं आहे. व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. थँक्यू.